अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन उभ्या महाराष्ट्रामध्ये उत्साहवर्धक वातावरणामध्ये होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही हा दिन मराठी भाषेच्या प्रेमाने संत वाङ्मयातून समृद्ध झालेला मराठी भाषा गौरव दिन आज आम्ही साजरा करतो। हे करत असतानाच ज्या मराठी मनाने संबंध देशभर आपलं नाव उंचावलं त्यामध्ये थोर शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, थोर साहित्यिक मधुबाई मंगेश कर्णिक, अशोक सराफ, क्रिकेट जगतामध्ये नाव कमवलेला दिलीप वेंगसरकर, उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमवलेले तरुण उद्योजक चितळे, अशा सर्वांनाच आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करतो आहोत। एक असं आहे की ह्या ज्या विकृत मनोवृत्तीच्या घटना वारंवार घडत असतात, ही विकृत मनोवृत्ती ठेचून काढली पाहिजे। राज्य सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करते आहेच, समाजामध्ये सुद्धा अधिक जागरूकता आणण्याची आवश्यकता आहे। याही घटनेची सखोल चौकशी करून त्या दोषी त्या विकृत मनोवृत्तीवरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी आहे। आता आम्हाला सर्वांना अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करूया आणि मग महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वतीमध्ये आपण त्या विषयावरती बोलू। नाही, मला या विषयाची माहिती नाही। मी रायगड जिल्ह्यातून कार्यक्रम करून या ठिकाणी आलेलो आहे, माहिती घेतल्यावर बोलेल। आणि आता मराठा भाषा गौरव दिन आपण आनंदाने साजरा करूया। अजून महापालिकेच्या निवडणुका खूप दूर आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये अजून याचिका प्रलंबित आहे, त्याची सुनावणी होऊ शकली नाही। त्या सुनावणी अंतिम निकाल झाल्यानंतर मग त्या दृष्टिक्षेपात येतील, त्याला जरूर त्या विषयावरती बोलू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।